व्हिजन इंटिग्रिटी डेव्हलपमेंट असोसिएशन अमरावती ही स्वयंसेवी संस्था तळागाळातील निराश्रित, निराशाग्रस्त व निःशक्त जणांच्या उन्नतीसाठी मागील 10 वर्षापासून समाजाभिमुख कार्यात अग्रेसर आहे. अमरावती शहरामध्ये दररोज बाहेर गावावरून शेकडो रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपचारासाठी येत असतात. यापैकी आर्थिक परिस्थिती ठीक नसलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना उपचाराच्या खर्चासोबतच दररोज बाहेर हॉटेल किंवा भोजनालयात पोटभर जेवण करणे परवडत नाही. आर्थिक अडचणीमुळे वेळ प्रसंगी असे गरजू रुग्णांचे नातेवाईक उपासमार सहन करीत वेळ काढीत असतात. अशा गरीब गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची भूक भागविण्याच्या उद्देशाने वैराग्य मूर्ती संत गाडगेबाबा यांच्या भुकेलेल्यांना अन्न व तहानलेल्यांना पाणी या द्विसूत्रीचा अवलंब करीत एक घास मानवतेचा हा निःशुल्क अन्नदान सेवा देणारा उपक्रम संस्थेच्या वतीने समाजातील संवेदनशील व सहृदयी लोकांच्या सहकार्याने निरंतर राबविण्यात येत आहे. सद्यस्थितीमध्ये संस्थेच्या वतीने एक घास मानवतेचा उपक्रमांतर्गत डॉक्टर पंजाबराव देशमुख मेमोरियल हॉस्पिटल अमरावती येथील सुमारे 150 ते 200 रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अन्न आणि फळ वितरित करून मागील 7 आठवड्यांपासून सायंकाळी 6 ते 7 वाजताच्या दरम्यान राबविण्यात येत आहे. उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रितेश वाघमारे, महासचिव शेख नुरुद्दीन, कोषाध्यक्षा ॲडव्होकेट अंकिता वाघमारे, कार्यकारिणी सदस्य सचिन शेरेकर व जया वाघमारे, सदस्य अक्षय साबळे, प्राची वाघमारे, आमिर नईम, सुचिता शेरेकर, देवेश राव, प्रवीण राव, उमेश गाडवे व संस्थेचे पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत. तर नंदिनी शापा मोहन, अंकिता वाघमारे, कोकिळाबाई शेरेकर, अनिकेत कथलकर, मधुकर इंगळकर व रवींद्र उंबरकर, श्रुती कुलकर्णी, इंगतकर व खरडकर यांनी उपक्रमाला देणगी देऊन आपले आनंदाचे क्षण व आपल्या प्रियजनांचे पुण्यस्मरण दिनानिमित्त अन्नदान सेवा दिली आहे. पुढेही गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची भूक भागविण्याच्या उद्देशाने सुरू असलेला एक घास मानवतेचा हा उपक्रम निरंतर व अबाधित ठेवण्यासाठी संवेदनशील व सहृदयी लोकांनी आपले व आपल्या प्रियजनांचे वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, पुण्यस्मरण दिन तसेच कोणताही आनंदाचा क्षण विडा संस्थेस आर्थिक व वस्तुरूपाने सहकार्य करून साजरा करावा असे नम्र आवाहन या प्रसंगी संस्थेचे संस्थाध्यक्ष प्रितेश वाघमारे यांनी केले आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.